नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत ब्रेड पकोडा, जे करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे आणि या पावसाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त खाल्ली जाते। चला तर आज आपण स्ट्रीट स्टाईल ब्रेड पकोडा आज आपण घरच्या घरी करूयात। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे ब्रेड पकोडे तयार केलेले आहेत। आतमध्ये स्टफिंग सुद्धा व्यवस्थित भरलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे। चला तर आपण कृतीकडे वळूया। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी, जिरं घालायचं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि 1-2 मिनिटभर हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे। त्यानंतर इथं साधारण मी छोट्या आकाराचे 3 बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतल्या आणि बटाटा स्मॅश करून घेतला। तो बटाटा याच्यामध्ये घालून घ्यायचा, व्यवस्थित 1-2 मिनिटभर या सगळ्या साहित्याबरोबर हा बटाटा परतून घ्यायचा। त्यानंतर त्याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे, जसं की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड घालतीये, चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये। हे सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। हे स्टफिंग छान परतून झालं की मग याच्यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर टाकते आणि सुद्धा खूप टेस्ट छान लागते। ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही कोथिंबीर सगळी या स्टफिंगमध्ये व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने। आता हे स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊयात आपण। तोपर्यंत आपण इकडे बॅटर तयार करूयात। त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलेले, ते चांगलं चाळून घ्यायचं। 2 वाट्या बेसन पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, पाव चमचा हळद घालायची, ओवा घालायचा क्रश करून। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं करून पाणी घालायचं, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदम जास्त पाणी नाही घालायचं, याच्या गुठळ्या होता कामा नये अशा पद्धतीने। त्याच्यामुळे थोडं करून पाणी घालायचं आणि अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथे मी एक ब्रेड घेतलेलं आहे। आता जे स्टफिंगसुद्धा आपलं थंड झालेलं आहे ते याच्यावर ते सगळीकडे पसरवून घ्यायचं। सगळीकडे चारी बाजूने व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने। त्यानंतर त्याच्यावरती दुसरा ब्रेड ठेवायचा, थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकमेकांना चिकटले जातात। अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे ब्रेड तयार करून घेते। आता काय करायचं, हे मधून कट करायचे ब्रेड आणि बेसन पिठामध्ये डिप करून घ्यायचे व्यवस्थित सगळ्या बाजूने। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये दोन्ही साईडनी छान खमंग होईपर्यंत, आपल्याला लाल होईपर्यंत हे तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने। एकदम जास्त सुद्धा लाल नाही ठेवायचं आपल्याला, अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे। आता अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे ब्रेड पकोडे तळून घेते। तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। तुम्ही हे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा हे पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत सुद्धा खूप छान लागतं। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि अजून जर का आपल्या नगरी ठसका या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।